हाय, हॅलो, नमस्कार. समथिंग न्यू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे 7 ऑक्टोंबर. 7 ऑक्टोंबर हा जागतिक कापूस दिन म्हणून समजला जातो किंवा साजरा केला जातो. तसेच महर्षी वाल्मिक जयंती ही सुद्धा आज 7 ऑक्टोंबर रोजी आहे. 7 ऑक्टोंबर 2023 सिमचाट तोराह या ज्यू सेनाच्या वेळी हमास या आणि इतर पॅलेस्टिनी अतिरेकी गटांनी गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलच्या गाझा भागात केलेल्या समन्वित सशस्त्र लढ्याची मालिका 7 ऑक्टोंबर 2023 ला घडवली. इस्रायलवर किमान 4,300 रॉकेटचा हल्ला या युद्धामध्ये करण्यात आला. या हल्ल्यामध्ये एकूण 1,195 लोक मृत्युमुखी पडले. या हल्ल्याला पॅलेस्टिनी सशस्त्र गटांनी नाव दिले. ऑपरेशन अल अक्सा फ्लड असे नाव दिले, तर इस्रायलमध्ये याला ब्लॅक सॅटरडे किंवा सिमचाट तोराह हत्याकांड असे नाव दिले. तर कापूस हा शेतकऱ्याचे पीक आहे, म्हणजेच हा दिवस शेतकऱ्याच्या पिकांवर संबोधला जातो. तसेच महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे लेखक किंवा रचयिता त्यांना म्हटले जाते. वाल्मिकी यांनी रामायण रचलेले आहे, त्यामुळे त्यांची आज जयंतीचा महत्त्वाचा दिवस 7 ऑक्टोंबर हा मानला जातो. कापूस हे पीक शेतकऱ्याचे असल्यामुळे त्यावर शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये होतो. तसेच इस्रायलमधल्या हल्ल्यामध्ये खूपच नुकसान झाले आहे. तसेच स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले हेही त्यामध्ये सांगितले जाते. तरी बरेचसे तेथील लोकांनी यावर असे काही नाही असे म्हटलेले आहेत, पण काही पुरावे असे सांगतात की त्या काळी स्त्रियांवरही या हल्ल्याच्या नंतर बरेच परिणाम दिसून आलेले आहेत. त्यांच्यावर अत्याचार केला, तसेच त्यांना खूप टॉर्चर करण्यात आले. जीवित आणि वित्तहानीसोबत बरेच काही या लढ्यामध्ये नुकसान झालेले आहे. तरी कोणत्याही लढ्याचा हा मानवी जीवनावर वाईटच परिणाम होतो, पण दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चाललेले आहे. तरी हे प्रमाण कमी व्हावे असे वाटते, पण सर्वांची मानसिकता ही सारखी नसते. त्यामुळे थोड्याशा गोष्टीवरून सुद्धा फार मोठे भयानक असे हल्ले, आक्रमण होतात, वादविवाद होतात. तरी हे कमी व्हावे असे वाटते. तर तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा हेल्पफुल वाटल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच तुमच्या कमेंटमुळे आम्हाला पुढील व्हिडिओ करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला समोरच्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचेल. अशा पद्धतीने पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.